हॅलो गाईज, तर आज मी साडी घातली आहे आणि आता अलीकडे एक दिवस आड, कधी रोज, कधी 4-5 दिवसातून एकदा साडी घालत असते. तर मी कशी दिसते मला नक्की सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये मी पार्सलच्या ओपनिंगचा व्हिडिओ येणार आहे म्हणून सांगितलं होतं, तर हा तोच व्हिडिओ आहे. बाळासाठी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, तर दीदीने हे बाळासाठी बेबी कॅरियर ऑर्डर केलं होतं. आता बघूया हे कसं आहे. पॅकेजिंग ट्रान्सपरंट प्लास्टिकमध्ये होती, पण छान होती, म्हणजे कुठेच असं डॅमेज वगैरे नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं तेच आलंय. प्राईसच्या मानाने याची क्वालिटी छान होती, म्हणजे कपड्याची, चेनची वगैरे सगळंच. हे पूर्ण पॅक केल्यानंतर बघा असं काहीसं दिसतंय. आपल्याला बाळाला वगैरे कुठे बाहेर घेऊन जायचं असेल तर यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकतो. दीदीने यामध्ये बाळाला ठेवलं होतं आणि बाळ पण म्हणजे एकदम हालत नव्हतं, अजिबात कम्फर्टेबल फील करत होतं. खरं तर हे घरामध्ये नाही पण बाहेर नेण्यासाठी बेस्ट आहे, कारण की फक्त आपला म्हणजे बाळाचा चेहरा ओपन राहतो, बाकीचं सगळं पॅक होऊन जातं. तुम्हाला तरी माहितीच आहे बाळाच्या चेहऱ्यावरती ते इन्फेक्शन झालं होतं मागच्या काही दिवसांमध्ये, म्हणजे असे छोटे छोटे पुरळ आले होते. खरं तर ते इन्फेक्शन हॉस्पिटलमध्ये बाळ ॲडमिट होतं ना, त्यावेळेपासूनच होते. तर त्याच्यासाठी मी हे नायकावरून काही प्रोडक्ट ऑर्डर केले होते. सगळ्यात पहिला आहे हा सेबामेडचा शॅम्पू, जो की बाळासाठी नाही माझ्यासाठी होता. डर्मॅट पण रिकमेंड करतात आणि माझे केस पण थोडेसे ड्राय झालेले, मला शॅम्पू चेंज करायचा होता म्हणून मी हा घेतला. नायकाकडून मला गिफ्टमध्ये भेटलं होतं हे लॉरियलचं ऑइल सिरम आहे. त्यानंतर हे आहे सेबामेडचं मसाज ऑइल. नंतर आहे जेंटल वॉश, कारण की मला बाळाच्या चेहऱ्यावरती सोप यूज करायचा नव्हता. असो, चलो बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हे सगळे प्रोडक्ट मी वरती ॲफिलिएटमध्ये टॅग केलेत, तिथून बाय करा. चलो.